मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये आंदोलनाची घोषणा करणार आहेत. आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत. दादा मला सांगा की कशा पद्धतीचे आंदोलन असणार आहे आणि काय नेमक्या मागण्या यामध्ये असणार आहे? आंदोलन मागण्या तर जवळपास सरकारला आपण सांगितलं तर सगळ्या आम्हाला चीड याची आहे की तुम्ही ज्या ज्या वेळेस मोठ्या मनानं मुख्यमंत्री मागण्या मान्य करत आहेत, मंजुऱ्या देत आहेत आणि तुम्ही रोखून धरता. खरी चीड मराठा समाजात ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी एखादा जे आर दिला आहे ना, मोठ्या मनानं सांगावं चल दिला, आम्ही त्याची अंमलबजावणी करून त्यांना प्रमाणपत्र देणार आहे. साधे प्रशासनातले अधिकारी ते प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करतात. म्हणजे अधिकारी यांना भेट नाहीत, मोजीत नाहीत असं समजायचं का? सांगा तसं, जनता तिथं जाईल. सरळ सांगितलं नाही तिथं अधिकाऱ्यांकडून, मी प्रामाणिक सांगतोय, अधिकाऱ्यांकडून सरळ सांगले तिथं सरकारने सांगितले सध्या देऊ नका. याविषयी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे किंवा मग तुमच्याकडे उद्योगमंत्री येऊन गेले, विखे पाटलांनी अनेक वेळा तुमची भेट घेतलेली आहे, या सगळ्या समस्या त्यांच्यापर्यंत गेल्या असतील? आंतरवालीतली गोष्ट सरकारपुढे जात नाही असं होतच नाही. बाकी सगळं माहिती आहे त्यांना, कोणावर खोट्या केसेस कशा करायच्या, काय करायचे सगळं माहिती आहे ना. आंदोलनाचं माहीत नाही त्यांना सगळं माहिती आहे. निरोप त्यांच्यापर्यंत गेलेले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर या आंदोलन उभं राहिलं अशा पद्धतीची टीका सुद्धा तुमच्यावर केली जाते. आहे ना, जूनमध्ये आपण आत्ता मार्चमध्ये सांगितलं होतं आंदोलन उभा करणार आहे, ते आत्ता येऊन गेले. ते हमेशाच येतात. त्या टीका फेकाला कोण मोजित आहे? टीका करणारा एक पडतो, एकूण तिथला पडत असतो. आपण जर बघितलं तर आता मागच्या आंदोलनाची मराठा आरक्षणाची मागणी होती, आता या वेळेला काय मागणी असते? कारण हैदराबाद गॅजेटियर तर त्यांनी लागू केलेलं आहे. सगळ्यात बऱ्याचशा मागण्या राहिल्यात ना. आता आपण प्रेसमध्ये सगळ्या घेतल्या ना, म्हणजे काय होईल की ते शोभून दिसत. आपल्याला जे काय करायचं आहे ज्या त्या वेळेत आपण बोललो तर बरं राहील. 11 वाजता आपण हे सविस्तर सगळं मांडू. मागच्या जितकी काही आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनाचा रोष तुमचा मुख्यमंत्र्यांवर होता, तर या आंदोलनाचा रोष नेमका कुणावर असणार आहे? हे बघा, शेवटी सरकार असतं आणि मंत्र्यांना काही किंमत नसते. तुम्ही एक शब्द मी नवीन लोकमतला सांगतो, आपल्या मुख्यमंत्र्याचं एक स्टेटमेंट बघा तुम्ही विधान भवनात. मंत्र्याला काहीच किंमत नसते, मुख्यमंत्री सर्व असतो असं मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट स्वतःच त्यांनी म्हणलं. बाकीच्याला काय किंमत आहे? म्हणजे तुम्हीच रोखून धरताय. ते मराठ्याचा असो किंवा ते ओबीसीचा असो किंवा तो शेतकऱ्याचा विषय असो, त्याचा अर्थ असा होतो तुम्हीच रोखून धरता. मराठा आरक्षण जी उपसमिती आहे त्या समितीच्या अध्यक्षपदावरून विखे पाटलांना हटवा अशी तुम्ही मागणी केली होती, त्याचं पुढं काय? नाही, मी सांगितलं उपसमितीच बरखास्त करा, हटवा म्हणलोच नाही. ती बरखास्त करा आणि मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय करा. म्हणजे आमचे प्रश्न सुटते. काय असतं, एवढा मोठा समाज आहे आणि समस्या खूप आहेत, त्याच्यासाठी सेपरेट मंत्रालय असणं, एक मंत्र्यांची सगळी टीम असणं हे महत्त्वाचं आहे. अधिकाऱ्यांची टीम असणं हे गरजेचं आहे. यांना 50-60 कामं, यांना उपसमितीचा अध्यक्ष केलं आहे ते वेगळंच. ह्या गंगाहून त्या गंगाचं पाणी आणायला जातात कावडीला, ते उपसमितीचा अध्यक्ष ते वेगळंच. ड्रमच भरून नेले त्यांनी, ह्या गोदावरीचे त्या गोदावरीत टाकले आणि तिकडच्या गंगाचे इकडच्या गोदावरीत टाकले. काय केलं त्यांनाच माहीत. कामं लई, परत शाळा, कारखाने, सभा, बैठका, त्यांच्या मग वेगळेच लफडे. आणि त्याच्यात आमचं मराठ्याचं तिथं खूप सुंठवलं आहे. म्हणजे आमचे कामं व्हायनात तर त्यांचे व्हायनात. ते आता कारखाने साखर किती झाली बघतील का, आमच्या इकडं नोंदी किती निघालेलं बघतील, ते का दौरे करत हिंडतील का आमचं बघतील. त्याच्यामुळे सेपरेट पाहिजे. या वेळेचं नेमकं आंदोलन कसं असणार आहे? आंदोलन तर खूप मोठं होणार, आंतरवालीत आंदोलन खूप मोठं होणार. माझं सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी फक्त शांततेत करायचं. आंदोलन आज ठरणार तारीख, पण आंदोलन कशा स्वरूपाचं असणार हे 2 दिवस आंदोलनाच्या अगोदर लक्षात येणार. आपण जर बघितलं तर हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. थोड्याच वेळानंतर पाटील आंदोलनाची घोषणा करणार आहेत आणि ते आंदोलन नेमकं कशा पद्धतीचं असेल त्या सगळ्या याच्यावर ती पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहेत. कॅमेरामन हेमंत बागुलसह रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, आंतरवाली सराटी.